जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत कसबा वाळवे मंडळाचे मंडलाधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे यांना 27,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत कसबा वाळवे मंडळाचे मंडलाधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे यांना 27,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। संबंधित तक्रारदार यांच्या शेत जमिनीच्या गट क्रमांक 479 मधील 7-12 उतार्यावर नाव नोंद करण्यासाठी आरोपी लोकसेवकाने 10,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता। या तक्रारीची 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली असता आरोपीनं एका प्रकरणासाठी 7,000 रुपये तसंच गावातील इतर 4 प्रकरणांसाठी 20,000 रुपये अशी एकूण 27,000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी लोकसेवकाने मागितलेली रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। कारवाईनंतर आरोपीच्या कार्यालयाची पंचासमक्ष झडती घेण्यात आली असून तपासासाठी आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आलाय। तसंच घर झडतीसाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आलं असून प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी आरोपी लोकसेवक कुलदीप जनवाडे यांच्या विरुद्ध राधानगरी पोलीस ठाणे इथं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करतायत।